नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळं महामार्गांवरील दारू विक्रीवर बंधनं आलेली आहेत. शहरांमध्ये जिथं 500 मीटरच्या अंतरात जी काही दारू विक्रीची ठिकाणं येत असतील, त्यामध्ये बार असतील, दारूची दुकानं असतील, रेस्टॉरंट्स असतील, ती बंद करावी लागलेली आहे. तसंच गावांमध्ये 220 मीटरच्या आत अशी कोणती दुकानं असतील दारू विक्रीची, ती बंद करावी लागणार आहे. पण राज्य सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं एक पळवाट काढली. ती अशी की जिथं बायपास आहे, म्हणजे जिथं वळण रस्ता आहे, तिथले महामार्ग हे सार्वजनिक बांधकाम विभागाला हस्तांतरित केले, जेणेकरून ही जी दारू विक्रीची ठिकाणं आहेत ती वाचली जातील आणि तसं वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. राज्य सरकारचं म्हणणं असं आहे की जवळपास 16,000हून अधिक अशी दुकानं आहेत दारू विक्रीची, ज्यांना फटका बसणार आहे आणि त्यामुळं राज्याचा 7,000 कोटी रुपयांचा महसूल हा बुडणार आहे. आणि म्हणून मग ही पळवाट शोधली गेलेली आहे. पण यामुळं सुप्रीम कोर्टानं ज्या उद्देशानं हा निर्णय दिला त्याला हरताळ फासला गेला आहे का? महाराष्ट्र हे मध्य राष्ट्र आहे अशी आधीच टीका होत असताना राज्य सरकार जर का महामार्गांवरचे अपघात टाळण्यासाठी सुप्रीम कोर्ट एखादा आदेश किंवा निर्णय घेत असेल, तर त्याला अशा पद्धतीनं अवमान करून फटकारत असेल तर मग काय म्हणायचं, हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. यावरच आहे आपला आजचा सवाल. आपला आजचा सवाल बघा. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही महामार्गांवरील दारू विक्रीसाठी सरकारी पळवाट काढणं योग्य आहे का? हे आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत, ज्यावरती आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, महामार्गांवरील वळण रस्ते म्हणजे बायपास रस्ते हस्तांतरित करून दारू विक्रीची ठिकाणं वाचवणं योग्य आहे का? मुद्दा क्रमांक 2, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर महामार्गांवरील अपघातांचं प्रमाण कमी होईल का? मुद्दा क्रमांक 3, एक्साईज ड्युटी म्हणजे उत्पादन शुल्क वाचवणारं सरकार संपूर्ण दारूबंदीचा निर्णय कधी घेऊ शकेल का? हे होते चर्चेचे मुद्दे. आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्या आजच्या सवालमध्ये चर्चा करण्यासाठी मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे धडाडीचे प्रवक्ते सचिन सावंत. आपल्यासोबत मुंबईतले एक सध्यातले सगळ्यात धडाडीचे RTI कार्यकर्ते अनिल गलगली. त्यांना बोलवण्यामागं एक हेतू असा आहे की त्यांचे जे RTI असतात त्यातून सरकारला आपले निर्णय मागे घ्यायला लागतात. असं अनेक वेळा झालेलं आहे, अनेक मोठ्या मंत्र्यांच्या बाबतीत झालेलं आहे. त्यामुळे ते आज आपली भूमिका खास करून मुंबई महानगर प्रदेशच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी स्वतः जी ऑर्डर काढलेली आहे त्या बाबतीत ते काय म्हणतात ते आपल्याला ऐकायचं आहे. आपल्यासोबत एकूणच जे दारू विक्रीची ठिकाणं आहेत, त्यामध्ये बार आहेत, दारूची दुकानं आहेत, त्यांची बाजू मांडण्यासाठी LR चव्हाण आहेत, जे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य मद्य विक्रेता महासंघ या संघटनेचे. आपल्यासोबत अमरावतीहून आहेत अमरावती बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष नितीन मोहोड. त्यांची हॉटेल्स या निर्णयामुळं काहीशी त्यांना फटका बसलेला आहे आणि ते सांगणार आहेत की हा निर्णय कसा चुकीचा आहे आणि सरकार कसं त्यांच्यासाठी योग्य पाऊल उचलतं आहे. आणि या सर्वांवर सरकारचा बचाव करण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठकसुद्धा असणार आहेत. मी त्यांचंही स्वागत करतो आहे. मी सर्व पाहुण्यांचं स्वागत करून ही चर्चा सुरू करतो आहे. सुरुवातीला मी सचिन सावंत यांच्याकडे जातो आहे. सचिन सावंत, सरकारनं असा निर्णय घ्यावा, सरकारनं निर्णय घेत नसेल सरकार, तर मग सुप्रीम कोर्टानं असा बडगा आणावा, यासाठी तुम्ही वारंवार सरकारविरोधात आवाज उठवला. तुम्हाला असं का वाटत होतं की सरकारच्या मनात काही वेगळं आहे? सुप्रीम कोर्टाचा आदेश आल्यानंतरही सरकार आपल्याला जे पाहिजे तेच करेल असं का वाटलं? एक लक्षात घ्या, संघ विचारांचं हे सरकार किती दांभिक आहे आणि म्हणूनच ती संघ विचारधारा किती दांभिक आहे, क्षणाक्षणाला वेगवेगळ्या पातळीवर कशी बदलते, हे चित्र मला वाटतं या माध्यमातून जनतेसमोर गेलेलं आहे. विषय हा लक्षात घ्या की ज्या तऱ्हेनं सुप्रीम कोर्टानं हा निर्णय घेतला होता त्याच्यामागचा उद्देश काय होता.
आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की देश पातळीवरती महामार्गांवरती जे काही अपघात होतात त्या अपघातांमुळं अनेक कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त होत असतात आणि त्यामध्ये जो प्रमुख जो खऱ्या अर्थानं कारणीभूत ठरणारा जो विषय आहे तो आहे की दारू पिऊन किंवा मद्याच्या अंमलामध्ये त्या ठिकाणी अपघात होतात. अपघाताला कारणीभूत देखील अनेकांच्या जीवाला कारणीभूत अशी लोक देखील होतात जी मद्याच्या अंमलात असतात. त्यामुळे या मूळ उद्देशाचा त्या ठिकाणी जो आढावा घेत सुप्रीम कोर्टाने एक निर्णय जाहीर केला होता आणि त्या जाहीर केलेला निर्णय असा होता की दारू विक्री जी आहे ती या महामार्गांवरची बंद करण्यात यावी आणि त्यांनी तो 500 मीटरचा त्या ठिकाणी उल्लेख केला होता. आता हे लक्षात घ्या सरकारची भूमिका किती अनैतिक आहे आणि किती घाई लागली होती सरकारला आणि कोणाच्या उद्देशानं झालं होतं हे पहिल्या सुरुवातीला स्पष्ट झालं. याचं कारण असं की हा जेव्हा निर्णय घेतला होता दारू विक्रीला बंदीचा त्याच्या विरोधामध्ये ही सगळी असोसिएशनची मंडळी सुप्रीम कोर्टात गेली होती. त्याची हिअरिंग 20 मार्चला होणार होती. ती 20 मार्चची हिअरिंग 27 मार्चला गेली होती. आता हे 27 मार्चला हिअरिंग गेल्यानंतर कुठलंही सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जी संस्थेच्या संदर्भामध्ये तुम्हाला फार कळवळा येतोय ते लोक जेव्हा अपिलात गेलेले आहेत ते सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय त्याच्यावरती त्याची वाट बघेल. परंतु या सरकारला इतकी घाई झाली होती की त्यांनी काय केलं की केरळा सरकारनं अटर्नी जनरलचा त्या ठिकाणी मत मागितलं होतं जे मुकुल रोहतगी आहेत त्यांचं आणि केरळा सरकारला त्यांनी असं मत दिलं की ही जी काही दारू विक्रीच्या संदर्भामध्ये बंदी आहे ती फक्त दारू विक्रीच्या दुकानांसाठी आहे, बार आणि परमिट रूमसाठी नाही आहे असं केरळाला सांगितलं. आता महाराष्ट्र सरकार जे संविधानिक पद्धतीनं आलेलं आहे त्यांनी अपेक्षा केली असती किंवा आम्ही जे अपेक्षा करतो यांच्याकडनं की त्यांनी स्वतः अटर्नी जनरलांना आपलं मत विचारलं असतं तर त्याची देखील त्यांनी वाट बघितली नाही. केरळ सरकारला कुठल्या परिप्रेक्षामध्ये ते निर्णय दिलेला आहे त्यांनी किंवा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे मार्गदर्शन केलेलं आहे ते न बघता सरळ त्या निर्णयाचा हे घेतला म्हणजे त्याचा फायदा घेतला. दुसरीकडे सुप्रीम कोर्टाची त्या ठिकाणी सुनावणी होणार होती तिची वाट नाही बघितली आणि निर्णय जाहीर करून टाकला की जे काही 13,000पेक्षा अधिक बार परमिट रूम ह्याच्यासाठी असतात म्हणजे त्याच्याबद्दल त्यांचा फरक पडतोय त्यांचं जे लायसन्स आहे ते आम्ही पुनर्स्थापित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता हे झाल्यानंतर तात्काळ 2 दिवसामध्ये सुप्रीम कोर्टाचा बडगा आला आणि तेव्हा कळलं की त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं पूर्णपणे बंदी घेतली आहे. मग सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर सगळ्यात मोठी जी अडचणीची पोझिशन झाली जी ती या सरकारची झाली की आता कुठल्या तोंडानं जायचं ती पुन्हा ऑर्डर त्यांना परत त्या ठिकाणी रिवोक करावी लागली. या मागे निश्चितपणे जे कारण होतं की ह्या सगळ्या संघटनेच्या लोकांशी या सरकारचं साठोलोटं होतं आणि त्यामुळे इतकी घाई जी झाली ती त्यांच्या तोंडगशी ते पडले आणि आताचं पुढचं जे पाऊल उचललं जाते ते अतिशय घातक आहे की तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या मागचा जो उद्देश आहे त्याला हरताळ फासायचा पहिल्यापासून प्रयत्न केलात पण त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही आता त्या ठिकाणची महामार्ग डिनोटिफाय करताय. म्हणजे ह्याच्या मागे उद्देश काय सांगितलं जातंय फक्त 7,000 कोटीचा आमचा महसूल जातोय लोकांची बेरोजगार होत आहेत आता दारूमुळे या ठिकाणी हे राज्य चालणार आहे का हा उद्देश त्या ठिकाणी सरकारचा त्यांनी स्पष्ट केला पाहिजे की हे सरकार जे चालतं किंवा राज्याचा महसूल चालतो तो दारूमुळे चालतो आणि ही सगळी रोजगार मंडळी महामार्गावरची आहेत ती दारूमुळे त्यांना रोजगार मिळतो. मी तिकडे रेस्टॉरंट खाणं काही करू शकत नाही दारू आहे म्हणून हे बार परमिट रूम चालतील नाहीतर चालणार नाहीत. त्यामुळे अतिशय उद्विग्न करणारं हे सरकारचं या ठिकाणी धोरण आहे. त्याचा आम्ही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी जे चाललेले पावलं उचलत आहेत त्याचा निषेध करतो. LR चव्हाण जसं आता सचिन सावंत म्हणाले की तुम्ही जे मद्य विक्रेते आहेत किंवा तुमच्या ज्या संघटना आहेत त्याचे जे कोणी पदाधिकारी आहेत त्यांचं आणि सरकारचं साटलोटं हे आधीपासून होतं. तुम्हाला माहीत होतं सुप्रीम कोर्टाचा असा निर्णय येऊ शकतो पण एव्हरी लॉ हॅज बायलॉज जितका कडक कायदा तितक्या बिलंदर पळवाटा तसं तुम्हाला हे माहिती होतं की असं होईल आता तुमच्या फायद्याचंच होतं. फायदा आणि तोटा मुळात आम्ही याचा कधी विचार केला नाही. आम्ही विक्रेते शासनाने आम्हाला नियमानुसार अनुज्ञप्त्या दिलेल्या आहेत आणि त्याही देताना अनेक अटी आहेत नियम आहेत कायदे कानून आहेत त्या सगळ्या अटी आणि शर्तींची पूर्तता केल्यानंतर आम्हाला लायसन्स मिळतं. मुळात एखादा माणूस व्यवसाय सुरू करतो त्यामध्ये त्याची कोट्यावधी रुपयाची गुंतवणूक असते. त्या व्यवसायावर पोट भरणारे अनेक लोक असतात. आज एक साधं उदाहरण थोडंसं विषयांतर होईल. आज आम्हाला लोक विचारतात अंडीवाला विचारतोय बर्फवाला विचारतोय फरसाणवाला विचारतोय आपका दुकान सेट कब चालू होगा. म्हणजे ह्या व्यवसायावरती कित्येक इतर लोकांचा रोजगार अवलंबून आहे आणि हा व्यवसाय आजकालचा नाही आहे. हा अनादिकालापासून व्यवसाय किंवा हा मद्य हा विषय इतका प्राचीन आहे आणि आज आपल्या देशात 1853 साली पहिली डिस्टिलरी इंग्रजांच्या आमदानीत सुरू झाली. त्यानंतर इतक्या ह्या 150 वर्षामध्ये हा व्यवसाय इतका पुढे आला. शासनाची भूमिका आपल्याकडे दारूबंदी हा शब्द होता. दारूबंदी का होता की शासनाची भूमिका होती की दारू किंवा तत्सम मादक पदार्थांचा प्रसार रोखणे. परंतु ज्यावेळी
1973 साली शासनाच्या लक्षात आलं की विषारी दारू पिऊन वरचेवर लोक मृत्युमुखी पडतात, म्हणून त्यांनी थोडीशी दारूबंदी शिथिल करून निर्मितीच्या, वितरणाच्या आणि किरकोळ विक्रीच्या अनुज्ञप्त्या 73 पासून द्यायला सुरुवात केली आणि हळूहळू या व्यवसायाने बाळसं धरलं. समाजाला जी गोष्ट हवी आहे ती कायदेशीर देणं हे सरकारचं नैतिक कर्तव्य आहे. त्यासाठी कायदे केले सरकारने आणि काही बंधनं घातले. त्याला अगदी काय मोकाट सुटलेलं नाही की हे मध्यराष्ट्र आहे अशा प्रकारचा हा म्हणजे एक अपप्रचार आहे. आज प्रश्न असा आहे की सुप्रीम कोर्टाला वाटतं, बघा सुप्रीम कोर्टाबद्दल वाटतंय हां. की महामार्गावरची जी दारू विक्रीची ठिकाणं आहेत ती जर का बंद केली तर अपघात कमी होतील. आता मी अपघाताबद्दल मी आपल्याला सांगेन. मुळात दारू पिऊन अपघात किती होतात माझ्याकडे आकडेवारी आहे जी सुप्रीम कोर्टाने आधारभूत धरली. फॉल्ट ऑफ ड्रायव्हर सगळ्यात पहिला आहे, त्याच्यात 3,86,481 ॲक्सिडेंट होतात, ज्यामध्ये दारू पिऊन अपघात झाल्याचं प्रमाण आहे 4.2%. आणि यात दारू आणि मादक पदार्थ या दोन्हीचा केवळ दारू पिऊन हे अपघात नाही आहेत. त्यानंतर ओव्हरऑल सगळे वर्षभर जे ॲक्सिडेंट झाले 2015 त्या सगळ्याची आकडेवारी एकंदर गोळाबेरीज केली तर 3.3% अपघात फक्त दारूमुळे होतात. आता अपघाताची कारणं अनेक आहेत, त्याचा उहापोह इथं करणं योग्य नाही. तरीसुद्धा मोबाईलवर बोलणं किंवा आणखीन अनेक कारणं आहेत. फक्त दारूच पिऊन चालवल्यामुळे अपघात होतात असं नाही. इथे सगळ्या ह्या गोष्टीची जंत्री आहे. सचिन सावंत, तुम्हाला त्यांचं म्हणणं पटत नाहीये? म्हणजे मला त्यांच्याकडनं म्हणजे अपेक्षा वेगळी नाही, कारण ते त्या ठिकाणी त्यांना ह्या निर्णयाचा जे काही लाभार्थी असतील ती लोक वेगळी असतील, म्हणजे अनेक लोक ज्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झाली ती असतील आणि ज्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे त्या दृष्टिकोनातून ते तर्क काढतात. विषय असा आहे की या तर्काला अर्थ नाही, कारण या सर्व तर्कांना तुम्ही त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या समोर मांडलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय दिलेला आहे. विषय असा आहे की ज्या वेळेला हा निर्णय दिला त्यानंतर त्याचे काय परिणाम होत आहेत ह्याच्याबद्दल विचार करण्याच्या ऐवजी, कारण ही या देशामध्ये सर्वोच्च न्यायालय सार्वभौम आहे, सरकार काय करतंय आणि त्याच्यासाठी सरकारला कळवळा ह्या लोकांचा येतोय, हा जो प्रकार चाललेला आहे आणि तो कुठल्या माध्यमातून येतोय याची चर्चा झाली पाहिजे. म्हणजे ही जी माध्यमं वापरली जात आहे, ज्या तऱ्हेनं पद्धती वापरली जात आहे, त्याची किती नैतिक कसोटीमध्ये ती खरी उतरतात. ज्या वेळेला तुम्हाला ह्यांना वाचवायचंय का अनेक लोकांचे ज्यांचं आयुष्य वाचवायचंय हे समोर दिसलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला उद्देश दिलेला आहे आणि प्रत्येक गोष्ट सर्वोच्च न्यायालयावर सोडणं की ह्या उद्देशांसाठी चांगले उद्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले पाहिजे आणि सरकारनं हात वरती करावे असं होता कामा नये. यासाठी पहिल्यांदा तुम्ही त्या ठिकाणी बायपास केलात, आता हा दुसरा बायपास किती नीतिमत्तेच्या कसोटीवर उतरतोय ह्याच्यावर चर्चा होणं आवश्यक आहे. ह्यांचा विषय जो आहे की मादक पदार्थाच्या संदर्भामध्ये आता बिहारमध्ये दारूबंदी संपूर्ण झाली ना, त्यावेळेला महामार्गच नव्हे ते संपूर्ण राज्यामध्येच त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे तेव्हा काय झालं असतं, त्यावर चर्चा झाली असती का? त्यामुळे या सरकारनं चंद्रपूरला ज्यावेळेला दारूबंदी केली त्यावेळेला विचार मांडला होता की या संदर्भामध्ये फार मोठा आम्ही काम करतो आहोत. त्याच सरकार बदललेलं नाही, अचानकपणे महामार्गांच्या बाबतीमध्ये वेगळी भूमिका घेते, तेव्हा त्यांना महसूल आठवतोय. चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार जे राज्याचे अर्थमंत्री आहेत, ते तिथले पालकमंत्री आहेत, ते जेव्हा निवडणुकीला उभे होते तेव्हा त्यांनी आपल्या मतदारांना आश्वासन दिलं होतं की आपण मंत्री झाल्यावरती एक निर्णय घेऊ आणि त्या निर्णयामुळं चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होईल. तशी ती त्यांनी केलेली आहे. ते क्रेडिट घेण्यासाठी त्यांचं ते होतं. पण संपूर्ण राज्यात दारूबंदी लावण्याचं धाडस हे सरकार करू शकत नाही, कारण ज्या पद्धतीनं 7,000 कोटी रुपयांचा महसूल बुडतोय म्हणून ही पावलं सरकारनंच उचलायला लावली. वेगवेगळ्या नगरपालिका, महापालिका आणि आता MMRDA ते सरकार दारूबंदीची करेल अशी अपेक्षा कशी धरायची? आपल्या सरकारचे सल्लागार आणि भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आहेत. विश्वास पाठक, उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच विधिमंडळात सांगितलं होतं की जिथं बायपास म्हणजे वळण रस्ते आहेत तिथं ते PWD म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महामार्गांना हस्तांतरित केले तर आपला बराचसा महसूल वाचू शकतो. म्हणजे काय तर सोप्या भाषेत असे जर का वळण रस्ते हस्तांतरित झाले तर महामार्ग हे दारू विक्रीसाठी मोकळे होतील आणि आता तसं होतंय. अशी मी आधीची चर्चा ऐकू शकले नाही, त्यामुळे मी थोडंसं सविस्तर सांगू इच्छितो. आपण जो म्हणताय आणि बावनकुळे साहेब जे म्हणाले असं तुम्ही क्लेम करताय, तर आपल्या माहितीसाठी 2001ला हे PWDचं सर्क्युलर हे ऑलरेडी अस्तित्वामध्ये आहे. त्या सर्क्युलरच्या माध्यमातून चीफ इंजिनियर्सना पॉवर्स आहेत
की कोणते रस्ते, की कोणते बायपास आणि कोणते डिनोटिफिकेशन ऑफ रोड्स आपण करू शकतो हे असं सर्क्युलर तिथे ऑलरेडी आहे. मूळ मुद्दा असा आहे की डिसेंबर 2016ला जेव्हा सुप्रीम कोर्टाने जजमेंट पास केलं, प्रत्येक ट्रान्सपोर्ट आणि ऍक्सिडेंट रिलेटेड केस जेव्हा हिअरिंग सुरू होतं त्याच्यामध्ये दारू पिऊन ड्रायव्हिंग केल्यामुळे जास्त घटना घडतात असं त्याच्या मागचा उद्देश होता. त्यांनी कन्फर्म केलं सुप्रीम कोर्टाने. मात्र त्याच्यानंतर जवळजवळ 60-61 असोसिएशननी, राज्यांनी मिळून एक रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये फाईल केली. त्याच्या माध्यमातून त्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आणि 30 मार्चला सुप्रीम कोर्टाने ते परत कन्फर्म केलं की नाही, 500 मीटरच्या आत जर दारूची दुकानं असतील तर ते बंद होणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये दारू आणि म्हणजे वाईन आणि लिक्वर हे 2 प्रकार असतात. आता ज्याच्यामध्ये आपण कंट्री लिक्वर जे रिटेलसाठी असतं आणि फॉरेन लिटर जे रिटेलसाठी असतं तो एक भाग झाला. आणि SS3 जो प्रकार आहे म्हणजे ज्याला आपण वाईन म्हणू शकतो, जी बार आणि रेस्टॉरंटच्या माध्यमातून दिले जाते. आता हे जे मोठे मोठे हे असतात म्हणजे रेस्टॉरंट किंवा हॉटेल्स असतात तिथे अनेक गोष्टी म्हणजे राहणं, नंतर लोकांचं लॉजिंग, बोर्डिंग, त्याचबरोबर दारू हा देखील भाग असतो. त्यामुळे एवढ्या मोठ्या हॉटेलला एकदम ट्रान्सफर कसं करायचं हा अशा प्रकारचे बऱ्याचशा प्रॅक्टिकल डिफिकल्टीज होत्या. आता याच्यामध्ये की दारूचं समर्थन करणं किंवा रेव्हेन्यूचा विचार करणं हा एवढा असा मर्यादित विषय नाही आहे. हा विषय असा आहे की जवळजवळ 8,000 कोटीचं रेव्हेन्यू जरी जाणार असलं तरी लाखो रुपयाची इन्व्हेस्टमेंट इथे झालेली आहे. अनेक लोकांचा रोजगार तिथे आहे. त्यामुळे जे काही करायचं आपल्याला टप्प्याटप्प्यात किती करणं अपेक्षित आहे. आता राहिला प्रश्न सुप्रीम कोर्टाचा. सुप्रीम कोर्टाचं जर स्पिरिट असं असेल की दारू पिऊच नाही तर सुप्रीम कोर्टाने ते 500 मीटरची देखील परमिशन किंवा लिमिट द्यायची आवश्यकता नव्हती. याचा अर्थ 500 मीटरच्या पलीकडे तुम्ही दारूची दुकानं चालू शकता, तुम्ही दारू पिऊ शकता, हे सुप्रीम कोर्ट देखील मान्य करत आहे. मात्र विषय असा आहे की याला एकदम तुम्ही बंद करू शकत नाही. कारण आज दारू पिणं हे चुकीचं आहे किंवा सिगरेट पिणं चुकीचं आहे हे जरी मान्य असलं, शास्त्र जरी असं मेडिकल शास्त्र जरी असं म्हणत असलं तरी कोणती गोष्ट करायला तुम्हाला टप्प्याटप्प्यानेच गोष्टी कराव्या लागतात. एकदम जर तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर त्रास असेल. जसं एखादं न्यूज चॅनल दारूच्या जाहिरातींच्या माध्यमातून 30-40% जर रेव्हेन्यू कमवत असेल आणि एखाद्या मॅनेजमेंटने आजपासून जाहिराती बंद करा, दारूची जाहिराती नको आहे, तर ते चॅनल जसं खोल्या असेल तसं राज्याची देखील स्थिती जी आहे 8-9 हजार कोटीचं रेव्हेन्यू हे बुडून जाईल आणि 8,000 कोटीचं रेव्हेन्यू दुसऱ्या मार्गातून मिळू शकतो. विश्वास पाठक करणं आवश्यक आहे. महसूल बुडतोय, ठीक आहे, महसूल बुडतो म्हणून आपण हे पाऊल उचलतोय हे मान्य आहे. पण यामध्ये सुप्रीम कोर्टाचा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे सुप्रीम कोर्टाचा अवमान होत नाही का की तुम्ही राज्य सरकार म्हणून रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये या विरोधात टाकणार आहात? नाही, अजिबात अवमान होत नाही. 500 मीटरची जोपर्यंत तुम्ही हे घेता, लिमिट कम्प्लाय करताय तोपर्यंत काही अवमान होत नाही. आणि डिनोटिफिकेशनचे अधिकारी सरकारला आहेत. ते काय म्हणतात की स्टेट हायवेज किंवा नॅशनल हायवेज इथून 500 मीटर. जसं आता काल MMRDA त्या डिनोटिफाय केले त्याच्या मागचा उद्देश काय होता? फक्त रेव्हेन्यू हा विषय नव्हता. ज्या प्रकारचे अनेक कामं चालू आहे, मेट्रोची कामं चालू आहे, रस्त्यांची कामं चालू आहे, तर अप्रोचच्या दृष्टीने सिम्प्लिसिटी यावी हा त्याच्या मागचा उद्देश आहे. केवळ रेव्हेन्यू आणि सरकार लोकांना दारू प्यायला एनकरेज करत आहे अशा प्रकारचे आरोप करणं म्हणजे हे केवळ राजकीय गिमिक आहे असं मी म्हणतो. बरं, ठीक आहे. सरकारची भूमिका तुम्ही सांगितलीत. महाराष्ट्रवंशी बोलल्याबद्दल धन्यवाद. अनिल गलगली, तुम्ही MMRDAचा कारभार इतका जवळून बघता, इतक्या तातडीनं MMRDA झटपट एखादा आदेश काढते. ज्या पद्धतीनं MMR रिजनमधले असे दारू विक्रीचे ठिकाणं ज्यांना या निर्णयाची आडकाठी होत होती त्यांना वाचवण्यासाठी म्हणा, सबंध महामार्ग MMR रिजनमधला हा डिनोटिफाईड झालेला आहे आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा ठिकाणांना अभय मिळालेला आहे. निश्चितपणाने, कारण ज्या पद्धतीने MMRDAचे अध्यक्षसुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडे UD डिपार्टमेंटसुद्धा आहे आणि PWD भलेसुद्धा असेल तरी त्यांच्या डायरेक्टली त्याच्यामध्ये हस्तक्षेप आहेत. ज्या पद्धतीने MMRDAने हे डिनोटिफाईड केलेले आहेत तर हे सर्व संदेहास्पद आहेत. कारण जेव्हा कुठलेही आपण सामान्य नागरिक कुठल्या कामासाठी MMRDA किंवा महानगरपालिकेकडे जातो तर लगेच ताबडतोब एवढ्या झटपट तरी काम होत नाही. निश्चितपणाने मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा ह्या सर्व प्रकरणामध्ये विशेष त्यांचं स्वारस्य असल्याचं हे स्पष्ट होत आहे. आणि एकंदरीत समजा आता उद्या तुम्ही डिनोटिफाईड केलेत, तुम्ही दारूची दुकाने वाचवली, तुमचा महसूल वाचवला, पण जेव्हा तुम्ही रस्ते डिनोटिफाय करणार मग त्याचे मेंटेनन्स उद्या कोण करणार? त्याचे रिपेअर करून करणार.
तुम्हाला मी छोटंसं उदाहरण देतो. कांदिवलीच्या ओबराईच्या समोरचा जो ब्रिज होता त्याची जेव्हा दुरुस्ती करायची होती तर PWDकडे विशेष टेक्नॉलॉजी असल्यामुळे ते काम करण्यात आलं. परंतु महानगरपालिकेची स्थिती काय आहे, उद्या तुम्ही हे डिनोटिफाय केलं, तुम्ही तुमचा महसूल वाचवला, पण हा सर्व बोजा हे आता महानगरपालिकेवरती पडणार आहेत. तेव्हा त्यांच्या मेंटेनन्सचा खर्च, उद्या त्या पुलाच्या दुरुस्तीचा खर्च, का हे 7,000 कोटीपैकी काही 5,000 कोटी 6,000 कोटी तुम्ही महापालिकेला देणार आहात का? निश्चितपणाने उद्या भविष्यामध्ये याच्या सर्व बोजा ह्या सामान्य नागरिकावरती पडणार आहेत. तुम्ही 7,000 कोटी रुपये वाचवला चालला आहेत, परंतु जे नगरपालिका आहेत, जे महानगरपालिका आहेत, त्यांच्यावरती जो अतिरिक्त बोजा पडणार आहेत ते सुद्धा सरकारने याचा अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. असे अनेक राज्यातले मद्य व्यावसायिक आहेत की ज्यांना या निर्णयाचा फटका बसत होता, पण तो आता सरकारनं पळवाट काढल्यामुळं बसणार नाही, किंबहुना म्हणूनही बसणार असेल. असेच एक मद्य व्यावसायिक ज्यांची हॉटेल्स आहेत अमरावतीमध्ये, ते आपल्यासोबत आहेत नितीन मोहोड. मी नितीन मोहोड यांना विचारतो, नितीन मोहोड, हा जो महानगरामधला एखादा महामार्ग असेल तो PWDकडून हस्तांतरित महापालिकेला करून घेण्याचा निर्णय आहे आणि जो आता होतोय आणि अनेक ठिकाणी तसे ठरावसुद्धा मंजूर झालेले आहेत, याचा बरा वाईट परिणाम तुमच्या व्यवसायावरती कसा झालेला आहे? तुम्ही जर का एक मद्य व्यावसायिक असाल किंवा मद्य विक्रेते असाल तर तुम्हाला या निर्णयाचा फायदा काय झाला आहे? असं आहे की सर्वात प्रथम काँग्रेसच्यांना विचारायचं आहे की जो रेव्हेन्यू 22,000 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू आमच्या याच्यातून मिळतो, शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे, कुठून द्यायचे पैसे, तो वेगळा विषय आहे. माझ्या 2 हॉटेल्स आहेत, त्यातलं एक हॉटेल माझं मागच्या बाजूने असल्यामुळे ते वाचलं, पण दुसरं माझं हॉटेल गेलं. 46 एम्प्लॉई माझे बेकार झाले. एक त्यानंतर LBT अमरावती शहराचा 6% आम्ही भरतो, 5% आम्ही रेस्टॉरंटवाले 5% वॅट भरतो, 25% वॅट ऑलरेडी त्याच्यावर आहे. एक्साईज ड्युटी 150-200% आहे. आणि यानंतर तुम्ही जवळपास 7 लाख, आता अमरावतीच्या 75 बारपैकी फक्त 66 बार गेले, फक्त 8-9 बार चालू आहेत. मला सांगा की 66 बार जे बंद झाले, वाईन शॉप 16 पैकी फक्त 2 वाईन शॉप चालू आहेत. आणि माझ्या घरच्या समोरचा जो रस्ता आहे तो ऑलरेडी 3 बायपास झालेत त्याला, आणि ट्रकला नो एंट्री आहे. म्हणजे हसायला येतं मला, तर ट्रकला नो एंट्री आहे तिथून. ट्रॅफिक तिथलं सगळं शिफ्ट झालेलं आहे, तरी सुद्धा त्याला डिनोटी. आणि म्युन्सिपाल्टी त्याचा बोजा उचलेल किंवा सरकार तो स्टेट हायवे आहे का? पहिली गोष्ट माझं म्हणणं की तो स्टेट हायवेच नाही आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही दारू व्यवसाय बंद, अरे अख्ख्या जगामध्ये दारू चालू आहे, भारतामध्ये दारूबंदीचा पेव का फुटलाय मला काही समजत नाही. करोडो रुपये काँग्रेसवाल्यांचे किती फॅक्ट आहेत. ठीक आहे काँग्रेसवाल्यांना विचारूया. नितीन मोहोड, काँग्रेसवाल्यांनाच विचारूया. काँग्रेसवाले, तुम्हाला एवढा दारूबंदीचा पुळका का आला? नाही म्हणजे मला हे तुमच्या कसं काळात झालंय? हा मद्य म्हणजे अबकारी कर किंवा उत्पादन शुल्क, एक्साईज ड्युटी येत होती, तेव्हा तुम्ही काही बोलला नाहीत. नाही, विषय एक लक्षात घ्या, मूळ मुद्दा हा दारूबंदीच्या संदर्भात आपण चर्चा करत नाही आहोत. जर दारूबंदीची केली तर आम्ही या ठिकाणी पाठिंबा द्यायला तयार आहोत. सरकारनं पुढं करावं, काँग्रेस पाठिंबा देईल त्याला. विषय असा आहे की या संदर्भामध्ये दारूबंदी होते का? दारूबंदी होत नाही आहे. तुम्हाला 500 मीटरला जायला फक्त सांगितलं जातं आहे. आणि तुमचे जे काही महामार्गावरचे सगळी जी काही दारूची विक्रीची दुकानं सोडली तर बार आणि परमिट रूम फक्त हे ठिकाणी दारूमुळे चालत आहेत आणि दारूमुळे रोजगार मिळतोय असं चित्र जे दाखवलं जातं आहे. तिकडे रेस्टॉरंट चालू शकत नाहीत का? महामार्गांवरती त्या ठिकाणी खाण्यासाठी येऊ शकत नाहीत का लोक? आणि तुम्हाला जर दारू प्यायची 500 मीटर जायला सांगतात. विषय असा आहे की या संदर्भामध्ये उगीच आपण या ठिकाणी वेगळ्या तऱ्हेनं नेतोय. जर सरकारचा म्हणजे हा सरकारच्या नीतिमत्तेचा विषय जो का मी सांगतोय सातत्यानं की या संदर्भामध्ये तुम्हाला जर अयोग्य त्या ठिकाणी वाटतंय, आम्हाला हा पूर्ण निर्णयच अयोग्य वाटतोय कोणता सरकारचा, जर तुम्हाला त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये कुठली आपत्ती आहे, तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये परत रिव्ह्यू पिटिशन टाकू शकता. कर्नाटक सरकार त्या ठिकाणी टाकतंय. परंतु तुम्ही ते न करता ज्या वेळेला अशा तऱ्हेची 2001ची ऑर्डर तुम्हाला आता आठवते, 2017ला डिनोटिफाय करण्याचा उद्देश जो होता, त्या 2001ला जर सर्क्युलर असेल तर त्याच्यामध्ये असं होतं का की दारूच्या दुकानांसाठी होता? दारूच्या दुकानांसाठी होता का तो? नाही, तो विषय नव्हता. आज दारूची दुकानं अडचणी झाली त्यावेळी त्याला 16 वर्षानंतर तुम्हाला का आठवणार आली त्याची? तर विषय असा आहे की यांचा उद्देश जो आहे हे 7,000-8,000 कोटी वाचवणं हा प्रकार नाही. या देशामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही ज्या तऱ्हेनं महाराष्ट्र सरकार आहे, महाराष्ट्र शासन आहे, किती तुम्ही कर्जाच्या संदर्भामध्ये म्हणालात तरी आज सगळ्यात सदन राज्य आहे देशामध्ये. या देशामधलं सगळ्यात सदन राज्य याच्यासाठी म्हणतात की कर्जाचं प्रमाण जे आहे तुमचं ते GSDPच्या म्हणजे तुमच्या सकल उत्पन्नाच्या 17-18% आहे.
इतर राज्यांमध्ये हे 30% वरती गेलेलं आहे. कमी झालेलं आहे, जवळजवळ त्यामुळे 15 ते 16 आता टक्क्यांपर्यंत. त्यांनी सांगितलं काय, कर्जमाफीचा उदात्त विषय टाकला त्यांनी की तुम्ही इथे दारू पाजा लोकांना आणि कर्जमाफी शेतकऱ्यांची करा. मूळ उद्देश ज्या तऱ्हेनं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय त्याला तुम्ही हरताळ फासताय. आज तुम्ही फक्त त्या ठिकाणी दारू विक्रेत्यांच्या संदर्भामध्ये प्रतिनिधी बोलवलात, त्या कुटुंबानं बोलवलं का आपण, की ज्यांची कुटुंबाची वाताहत झाली त्याच्यामध्ये त्या लोकांना त्यांचं मत मांडायला दिलं का आपण? त्यामुळे तेव्हा त्यांचं मत जेव्हा येईल त्यावेळेला या सरकारला खरा चेहरा दिसेल की आज सुप्रीम कोर्ट त्यांच्या बाजूनं बोलतंय आणि तुम्ही दारू विक्रेत्यांच्या बाजूनं बोलता आहात. या ठिकाणी तुम्हाला तारतम्य राहिलेलं नाहीये. विषय एवढाच आहे, आमचं म्हणणं आहे की तुम्हाला या संदर्भामध्ये जर काही आपत्ती होती, सरकारला 7,000 कोटीचा महसूल होता जो खऱ्या अर्थानं त्यावेळेला तुम्हाला दिसताना चंद्रपूरमध्ये, तिथं तुम्ही त्या ठिकाणी हाय मॉरल ग्राउंड घेत होतात. आता अचानकपणे तुम्हाला महसुलाची आठवण झाली. याच्यामध्ये आर्थिक लागेबंदे यांचे आहेत. हे जे भारतीय जनता पक्षाचं जे काही निवडणुकांमध्ये जो खर्च दिसतोय त्याच्या मागे काय आहे हे देखील चित्र जनतेने पाहून घ्यावं. ठीक आहे, प्रश्न दारूचा आहे, त्यामुळं सरकार सुप्रीम कोर्टाच्या विरोधात जाऊन पळवाट शोधतंय आणि ती अंमलात आणतंय. का तर महामार्गाला जे आजूबाजूला दारू विक्रीची ठिकाणं आहेत त्यामुळं मिळणारा महसूल सरकारला महत्त्वाचा वाटतोय. सरकार त्यासाठी असंही म्हणेल की आधीच आमच्यावरती कर्जाचा खूप मोठा बोजा आहे, आम्ही पुन्हा कर्ज काढून राज्य चालवायचं, त्याऐवजी जो महसूल मिळतोय त्याच्यावर का पाणी सोडावं. प्रश्न तो नाही आहे, प्रश्न नैतिकतेचा आहे. आणि सुप्रीम कोर्ट एक स्तंभ सांगतंय की नाही, महामार्गांवरचे अपघात टाळायचे असतील तर केवळ 500 मीटर दारूची दुकानं किंवा हॉटेल्स ही बाजूला ठेवा, बंद करा असं म्हणत नाही आहे. त्यामुळंच या निर्णयावरती आणखी चर्चा झाली पाहिजे. पण ती ब्रेकनंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही महामार्गांवरील दारू विक्रीसाठी सरकार पळवाट काढणं योग्य आहे का, किंवा सरकारी पळवाट काढणं योग्य आहे का? 85% लोक म्हणतायत नाही, कोर्टाच्या आदेशानंतरही महामार्गांवरील दारू विक्रीसाठी सरकारनं पळवाट काढणं योग्य नाही. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय लिवलन चव्हाण यांच्याकडं. लिवलन चव्हाण किंवा LR चव्हाण, या निमित्तानं एक बाब अशी पुढं आलेली आहे की जनहित याचिकांचं राजकारण कसं होतं. ही कोर्टात याचिका होती महामार्ग सुरक्षेची, सुप्रीम कोर्टाचा निकाल आला दारू नियंत्रणाचा, आणि याचा फटका बसला आहे तो मद्य व्यावसायिकांना. तुम्ही जसा दावा करता तसा कोंडी झाली आहे राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाची, कारण त्यांचा महसूल बुडतो आहे. त्यामुळं ज्या प्रयोजनासाठी ती याचिका झाली ते प्रयोजन बाजूला राहिलं आणि त्याचा फटका तुम्हाला वाटतंय की मद्य विक्रेत्यांना बसला. पण असं असलं तरी सुप्रीम कोर्टाने एकदा सांगितल्यानंतर हा निर्णय मान्य करायला असा काय लागतं? तुम्ही सरकारकडे एखादी रेमेडी मागा, एखादी उपाययोजना मागा की आमचे लायसन्सेस तुम्ही रद्द करू नका, त्याऐवजी आम्ही 500 मीटरच्या बाजूला जातो, तिथं आम्ही आमचं दुकान नव्यानं थाटतो, तुम्ही आम्हाला पुन्हा आमचं लायसन्स सुरू करू द्या. असं होऊ शकत नाही. मुळात असं आहे की सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे, राष्ट्रीय किंवा राज्य महामार्गावर 500 मीटर मद्यविक्री बंदीचा निर्णय हा अवजड वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाकडून होणाऱ्या अपघाताच्या अनुषंगाने त्यांनी घेतला होता. आणि आज अवजड वाहतूक जी आहे ती महामार्गावरून होते. जर कोर्टाला वाटलं असतं की संपूर्ण साधे रस्ते सुद्धा आहेत त्याच्यावर सुद्धा दारूची दुकानं ठेवू नका, तर त्यांनी सांगितलं असतं की सरसकट सगळ्या दुकानांवरती, सगळ्या रस्त्यांवर ही दुकानं कोर्ट तसं काही म्हणालेलं नाही. हां, कोर्टाने सांगितलंय राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग अवजड वाहतूक होणार आहे. आणि ज्या ठिकाणी अवजड वाहतूक जी वळण रस्त्याने जाते, आणि वळण रस्ते असे जे आहेत हे प्रामुख्याने शहरी भागात आहेत. आज आम्ही हा व्यवसाय जो आहे हा फक्त ट्रक चालकांना किंवा गाड्या चालवणाऱ्यांसाठी आम्ही आमची दुकानं उघडलेली नाही आहेत किंवा शासनाने परवाने दिलेले नाहीत. जी लोकवस्ती आहे, स्थानिक लोक लोक म्हणतात मग काय अमृत पाजण्यासाठी केली आहेत का? ऑफकोर्स लोकांना हवं आहे म्हणून आज त्याला एवढा आश्रय दिला लोकांनी, म्हणून एवढी आज मोठी इंडस्ट्री ही फोफावली आहे. हिच्यावरती आज लाखो लोकांचा रोजगार अवलंबून आहे. आणि
अपघात टाळण्यासाठी अनेक गोष्टी होत आहेत, त्याच्यासाठी त्याचा हा उहापोह करायचा नाही. आज या निर्णयामुळे ह्याचा ॲक्च्युली इम्पॅक्ट काय, ह्याचा किती त्रास होणार आहे इकॉनॉमीवर, रोजगारावर, आणि किती लोक बाधित होणार आहेत, आणि यातून वाचण्याचा काय मार्ग नाही का? मी एक गोष्ट या ठिकाणी विचारतो, एक सुज्ञ माणूस कोणी असो, आज एखादा रस्त्याकडेला चपला शिवणारा कारागीर असेल किंवा भाजी विकणारा विक्रेता असेल, त्याला तुम्ही सांगा बरं तू इथून 50 मीटर आतमध्ये जा, तो जाईल का? तो फुटपाथवर धंदा करणारा 50 मीटर आत जाऊ शकत नाही. साहेब तो एक मिनिट, सेवा देतो. आम्ही सेवा देतोय. तुम्ही कसली सेवा देता? आम्ही सेवा देतोय, पैसे घेऊन आम्ही चोख वस्तू देतोय गिरायकाला, ओरिजिनल. मला मुद्द्याकडे होत्या आणि ते प्याल्यानंतर त्याला काय फायदा होतो? साहेब, आज तो माणूस त्याच्या करमणुकीसाठी आमच्याकडे येतो, त्याला आम्ही पैसे घेऊन त्याला जे पेय देतो त्यामुळे त्याला ताजंतवानं वाटतं. इट इज अ स्पिरिट, त्याला स्पिरिट म्हटलं जातं. आणि आज आनंदाच्या क्षणी, दुःखाच्या क्षणी किंवा माणूस अगदी काहीच नाही तरी साजरा करण्यासाठी मद्याचा आसरा घेतो आणि समाजमान्य पेय आहे. नाही, माझा उघडपणे प्रश्न कोणी काय बोलत होता, नाही. माझा प्रश्न काय होता, तुम्ही सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य करून राज्य सरकारकडं अशी तुम्ही एखादी उपाययोजना का मागत नाही की आम्ही हा 500 मीटरचं बंधन आहे किंवा गावांमध्ये 220 मीटरचं बंधन आहे ते पाळतो, आम्ही आमची दुकानं हलवतो. आमची दुकानं हलवतो. आम्हाला आज जे नियम आहेत, ज्या जाचक अटी आहेत, या पाळून आम्ही इथे आज 40-43 वर्ष हा व्यवसाय नावारूपाला आणला आहे. आज सगळ्यांना दारू पाहिजे, परंतु जवळ दारूचं दुकान नको. तुम्ही टी व्हीवर पाहिलं असेल, ज्या ठिकाणी दारूच्या दुकानाचं बांधकाम सुरू आहे तर बायकांनी येऊन ते बांधकाम तोडले आणि दारूच्या दुकानाला सहजासहजी ना हरकत मिळत नाही. आणि आम्ही आज करोडो रुपये घालून जागा त्या खरेदी केल्यात, इमले उभे आहेत, इमारती उभ्या आहेत, 5 स्टार हॉटेल्स उभे आहेत, आणि आज त्या शेकडो माणसं काम करतात एकेका हॉटेलमध्ये. आणि हा पर्यटन जो फोफावला आहे उद्योग आपल्या देशामध्ये, याचा फार मोठा हिस्सा आज आपल्या ह्या मद्य उद्योगाशी संबंधित आहे. याशिवाय सगळ्यात महत्त्वाची बाब अशी, शासन आता कायदेशीर, शासनाचं काम आहे कायदे करणं आणि कायद्याची अंमलबजावणी होते की नाही बघणं. शासन कायदेशीररित्या ह्या सगळ्या गोष्टी करतंय आणि ज्यामुळे त्या निर्णयाचा मद्य व्यवसायाला फायदा होतोय. ठीक आहे, तुम्ही आता म्हणाला होतात की महिला येतात आणि ती एखादं दारूचं दुकान असेल, बांधकाम सुरू असेल तर त्याची तोडफोड करतात. अशाच एक महिला कार्यकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले आहेत. मी थेट फोन लाईनवरनं त्यांच्याकडे जातोय. मनीषा ताई, आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. आता तुम्ही चर्चा ऐकलीत की सुप्रीम कोर्टानं एक महत्त्वाचा निर्णय घेतला, आदेश दिला आणि महामार्गावरील जी दारू विक्रीची ठिकाणं आहेत ती 500 मीटरपर्यंत असता कामा नये, गावांकडं ती 220 मीटरपर्यंत असता कामा नये. या निर्णयाचं पालन करण्याऐवजी राज्य सरकार सुप्रीम कोर्टाचा अवमान करत त्यातनं पळवाटा शोधत आहे आणि ठिकठिकाणी ठराव करून डिनोटिफाय तिथले रस्ते करत आहे, महामार्ग करत आहे. याला तुम्ही काय म्हणाल? मला एवढंच म्हणायचंय की दारूची दुकानं ही काय माणसाच्या अत्यंत गरजेची गोष्ट नाहीये, ज्याच्यामुळे दारू नाही मिळाली तर माणूस जगू शकत नाही असं नाहीये. उलट दारूमुळे इथे आपल्या भारतामध्ये कितीतरी लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, 2-2 पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत. महिलांना जीव द्यावा लागला, रोज मार खातायत. शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या कारणामध्ये एक ते पण कारण आहे व्यसनाधीनता, आणि ही व्यसनाधीनता निराशेतून आलेली आहे. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये जर दारू ही एक कारणीभूत असेल आणि फक्त प्रशासकीय महसूल मिळतो म्हणून दारूच्या दुकानांना परमिशन द्यायची आणि दारूची दुकानं चालावी म्हणून पळवाटा काढायचा, हा सरकारचा मूर्खपणा आहे आणि नालायकपणा आहे. माणसं मारून दारूवाल्यांकडनं पैसे घेऊन टॅक्सच्या नावाने आणि बाहेरच्या रस्त्यानेही पैसे घेऊन अधिकारी मजा मारतायत, सरकार मजा मारतंय, मंत्री मजा मारतायत, इथं सर्वसामान्य माणसं मरतायत. आणि असा व्यवसाय तरी का करावा अशा मालकांनी, ज्याच्यामुळं मरणाच्या दारामध्ये माणूस जातोय? अशा व्यवसाय पण आपल्या सोयीचा नसावा ना. आपण या देशामधले खूप चांगली म्हणजे ह्युमॅनिटी असणारी माणसं असं जर आपण म्हणत असू तर मला असं वाटतंय हे 50 मीटरच्या पेक्षा लांब 500 मीटर पर्यंत जो चाललेला आहे ना, तर ही परमिशन
परवानच नाही दिली पाहिजे, ही दारूची दुकानं बंद झाली पाहिजेत. महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यांमध्ये दारूची दुकानं बंद केलेली आहेत आणि दारू परवाने देणं बंद केलेलं आहे. हे महाराष्ट्रात का नाही होऊ शकत? महाराष्ट्र तर पुरोगामी आहे, ते व्हायला पाहिजे. मला असं वाटतं कुठल्याही प्रकारची दारू विकण्याला बंदी असायला पाहिजेच. ज्याला लय करमणूक करायची ना, तर करमणूक करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यांनी मग दुसरीकडे कुठे काय असतं काय नाही ते ह्या सगळ्या प्रकारामध्ये ते बेकायदेशीरपणे घेतातच ना. पण मला मुद्दा म्हणायचा आहे की जीवन मरणाच्या संबंधाने मरणापर्यंत जाणारी करमणूक याची परमिशन सरकारने तरी कशाला द्यायला पाहिजे. ठीक आहे मनीषाताई, महाराष्ट्रवंशी बोलल्याबद्दल धन्यवाद. जसं मनीषाताई म्हणताय सचिन सावंत की परवानगी द्यायची कशी आणि असा धंदा का करायचा की जिथं माणूस मरणाच्या दारात जाऊ शकतो. नाही, बहुसंख्य राज्यातील महिलांचं मत अशा तऱ्हेचं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. विषय असा आहे की या संदर्भामध्ये शासन काय करतंय, म्हणजे एके ठिकाणी तुम्ही टी व्हीवरती ॲडव्हर्टाईज करायला देखील त्यांची बंदी घातलेली आहे. तुम्हाला माहिती असेल, दारूच्या कुठल्याही जे काही प्रोडक्ट्स आहेत, उत्पादनं आहेत, त्याची तुम्ही तिकडे त्यांचे वेगवेगळे ब्रँड्स येतात, त्याचे पाणी येतं, पाणी वगैरे सगळे येतंय. आता दुसरा विषय, तुम्ही कुठलाही चित्रपट घ्या किंवा सिरियलमध्ये कोणी दारू पिताना जर दिसलं तर त्याच्या खाली एक ही येते की स्वास्थ्य के लिए हानिकारक आहे दारू पिणं. मग काय येते? मग या सरकारच्या नैतिकतेच्या संदर्भात, त्यांच्या खऱ्या चेहऱ्याच्या संदर्भामध्ये ताईंनी आता बोट ठेवलेला आहे आणि हाच मुद्दा आहे. विषय असा आहे की यांना काय वाटतं करमणुकीसाठी द्यायचं आहे, पण करमणुकीसाठी काय द्यावं आणि काय दिलं न जावं ह्याचं तारतम्य शासनानं बाळगलं पाहिजे. आणि मग जर तुम्हाला 500 मीटरच्या संदर्भामध्ये तुम्हाला निर्णय ज्या वेळेला तुम्हाला स्वतःलाच पोटदुखी व्हायला लागली सरकारला, तर पुढं काय राहणार? विषय असा आहे की या संपूर्ण बार परमिट रूमच्या वरती जे काही लोक आहेत ते त्या ठिकाणी खाद्यपदार्थ विकले जात नाही, नुसते दारू विक्रीवरती आहेत का? त्यामुळे खाद्यपदार्थ चालू शकत नाहीत का? मग हे कुठलं कारण देतं की अचानकपणे दारूसाठीच ती दुकानं आहेत आणि ती बंद करावी लागत आहेत? मग हे जर प्रकार असेल तर मला असं वाटतं की निश्चितपणे सरकारची दांभिकता त्यातनं दिसते. हा जो निर्णय आहे, जर या ठिकाणी पळवाट काढण्याची जी प्रक्रिया आहे, ही सरकारचं काम नसतं पळवाट काढणं. सरकारला जर लेजिटिमेटली वाटत असेल की हे योग्य आहे, त्याची जर कन्व्हिक्शन असेल, त्यांचं मन त्या ठिकाणी सांगत असेल या शासनाचं, तर त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करावी आणि सांगावं की हे आम्हाला योग्य वाटतंय. अशा तऱ्हेचं कायदे करण्याची देखील तुमच्याकडे ही आहे, तरतूद आहे. तुम्ही केंद्राला सांगू शकता, मोदींना सांगा दारूच्या बाजूला आम्ही आहोत, तुम्ही त्या ठिकाणी उभं राहा आणि कायदा करा केंद्रीय पातळीवरती. सुप्रीम कोर्ट कायद्याच्या पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे अनिल गलगली, मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की नॅशनल हायवेज, आता नॅशनल हायवे ज्याला आपण महामार्ग म्हणतो, ते तर केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात. मग राज्य सरकार जो महापालिकांमधला भाग येईल तो कसा काय डिनोटिफाय करू शकतो? निश्चितपणे, कारण वेगवेगळे जे नवीन जे अधिकार त्यांना मिळाले आहेत निश्चितपणाने काही ठिकाणी, परंतु जेव्हा सुद्धा डिनोटिफाय करतात त्याआधी तुम्हाला एक जाहिरात देणं आवश्यक असतं, लोकांच्या सूचना मागून त्यांचीसुद्धा मतं घेण्याची आवश्यकता असते. परंतु गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये अगर पाहिलं तर पुष्कळ ठिकाणी अशा प्रकारचे डिनोटिफाईड करून त्यांनी एक प्रकारे म्हणजे फक्त दारूवाल्यांना त्यांनी मदत नाही केली आहे. जसं आता तुम्ही मुंबईमध्ये अगर वेस्टर्न आणि एक्सप्रेस दोन्ही अगर हायवे डिनोटिफाईड झाले तर तिकडे विकासकांना जो बफर झोन असतो त्याचा लाभ मोठ्या प्रमाणामध्ये मिळू शकतो. कारण जिथे जिथे हायवेला लागून ज्या बिल्डिंगी किंवा विकास कामं मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत तर तिथे त्यांना बफर झोनच्या अंतर्गत काही नियम पाळवणं आवश्यक असतं, काही आणि किती मीटर अंतरावरती तुमचं बांधकाम होणं ते सुद्धा आवश्यक असतं. म्हणजे हा फक्त दारूवाल्यांना फायदा नाही आहे. याच्यामध्ये मुंबई आणि MMRD क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने आता विकास मोठ्या प्रमाणात होत आहेत, मोठे बिल्डर स्वतः सरकारच इनडायरेक्टली बिल्डरांना प्रोत्साहन देत आहे. जसं आता BDD 40च्या प्रकरणामध्ये झालं आहे. तिकडे आपलं जे शापूरजी पालनजी आणि L&T कंपनीला डायरेक्ट सरकारने बोलून काम दिलं आहे, ते सुद्धा फार मोठा चौकशीचा विषय आहे. म्हणजे भविष्यामध्ये फक्त दारूवाल्यांना फायदा होणार नाही आहे. 7,000 कोटी फक्त हे त्यांचे फक्त एक कारण आहे, पण त्याच्यामध्ये त्यांना मोठ्या लाखो कोट्यवधी रुपयांचा फायदा विकासकांना करून देण्याचा हा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. आणि MMRD आहे ना, हे MMR रिजनमधले नॅशनल हायवे डिनोटिफाय करण्याचा निर्णय किती लवकर घेतला बघा. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा 31 मार्चला आला. 13 एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या MMRDAनं डिनोटिफाय करण्याचा ऑर्डर बजावली. म्हणजे जेमतेम 12-13 दिवसात निर्णय झालेला आहे. कोणासाठी झालेला आहे? दारू विक्रीचे ठिकाणं वाचवण्यासाठी झालेला आहे. लिवलन चव्हाण,
शासनाने जे काय केलंय ते कायद्याच्या कक्षेत राहून केलंय. आता त्याचा लाभ जर मद्य व्यवसायाला होत असेल तर ही आनंदाची गोष्ट आहे. आम्ही कायदेशीर व्यवसाय करीत आहोत. जर आम्ही चोरून धंदा करतो आणि शासन आम्हाला सपोर्ट करतायत तर ती बाब निश्चितच नैतिकतेच्या मुद्द्यावर टिकणारी नव्हती. आज समाजाला काही गोष्टींची नितांत गरज आहे. काही ज्या अशा गोष्टी आहेत ज्या अनैतिक वाटत आहेत, वेश्या व्यवसाय आहे, जुगाराची ठिकाणं आहेत, बंदी आहे त्याच्यावर, बेटिंग बंदी आहे, पण त्या गोष्टी राहिल्यात का? बंदी घालून कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. या ठिकाणी मी एक उदाहरण देतो. 2 वर्षापूर्वी मुंबईमध्ये मालवणी येथे विषारी दारू पिऊन 105 लोक मेली. मुंबईसारख्या प्रगत शहरात, अतिप्रगत शहरात ज्यावेळी विषारी दारू पिऊन 105 लोक किडामुंगीसारखी मरतात, ह्याचं कारण काय? त्या मालवणीमध्ये दारू विक्रीचं एकही दुकान नव्हतं. पूर्ण मालवणीच्या वॉर्डमध्ये दारू विक्रीसाठी, देशी दारूचं, गरीब माणसाला जी देशी दारू हवी ती विक्री करणारं एकही दुकान स्थानिक राजकारणापायी येऊ दिलं नाही आणि त्यामुळे त्या लोकांनी विषारी दारू जवळ केली. आज महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे? 500 मीटरमधली जी दुकानं बंद आहेत म्हणून दारू मिळत नाही असं आहे. शासनाला सगळं डोळ्यांनी दिसते, दारू मिळते. 50 रुपयाला मिळणारी देशी दारूची क्वार्टर 150 रुपयाला विकली जाते आणि लोक देऊन घेत आहेत. दुसरी गोष्ट अशी की जी दारू ते विकत घेत आहेत बेकायदेशीर ठिकाणाहून, ही दारू मूळ असली दारू असल्याचं काही म्हणजे तिथे ऑथेंटिसिटी नाही, कारण ते कायदेशीर दुकान नाही. उद्या ती भेसळीची दारू असेल आणि ती पिऊन माणसं दगावली तर त्याला कारणीभूत कोण आहे? आज जी लोकांना दारू नको, दारू बंद करायला पाहिजे, संपूर्णपणे बंदी घालून आजपर्यंत जगात कुठेही दारू हद्दपार झालेली नाही आणि शासनाने त्याचा महसूल का गमवावा? आणि कायदेशीररित्या जर नागरिकांना शासन निर्विष दारू कायदेशीररित्या जर उपलब्ध करून देत असेल तर त्यात काही गैर नाही. आज मी तुम्हाला इथे आणखीन 2 उदाहरणं सांगतो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राशिवडे तालुका राधानगरी आणि सडोली तालुका करवीर येथे ग्रामपंचायतीने ठराव करून दुकानं बंद केली होती एक साधारण 4 वर्षापूर्वी. त्यानंतर 3 वर्षामध्ये ज्या लोकांनी दुकानं बंद करायला लावली ती लोक बेकायदेशीर बाहेरून आणून दारू विकायला लागली आवाच्या सवा किमतीने. महिलांच्या लक्षात हा कावा आला. महिलांनी पुन्हा ठराव करून दुकानं सुरू करायला लावली. आज चंद्रपूरचं मगाशी आपण उदाहरण पाहिलं, गुजरातचं उदाहरण घ्या, वर्धेचं घ्या, गडचिरोलीचं घ्या. दारू कुठे मिळत नाही? दारू मिळते, परंतु विकत घेणाऱ्याला ती असली आहे का आणि त्याच्या जीविताला ती पूरक आहे की ही पिल्यानंतर तो देवाघरी जाईल याची काही गॅरंटी नाही. तुम्ही तुमच्या सोयीचं लॉजिक मांडता. आमच्या सोयीचं जे लॉजिक अनैतिक नाही. हे आहे आम्ही त्याचं तुम्ही दारू समर्थन करता. दारू जर अनैतिक असती तर समाजाने कधी स्वीकारली नसती आणि शासनाने शासनाला म्हणजे शासनाने सरकारला कायदेशीर हे उद्योगाचा दर्जा दिला सांगण्याचं नसता. बंधन असलं पाहिजे बंधन की आहे. दारूचा कर हा बुडतोय, महसूल बुडतोय म्हणून आम्ही ही पळवाट काढतो. पण यामध्ये मी असं सुप्रीम कोणीच कोर्टाचा मानणार अवमान होत आहे हे सरकार विसरत आहे. हाच डिबेटचा मुद्दा आहे. सुप्रीम सरकारला अनैतिक वाटत नाहीये आणि सरकारला जर का हे अनैतिक वाटत नसेल तर मग सरकारला काय म्हणायचं हाही प्रश्न आहे. यावर आपण चर्चा करणार आहोत ब्रेक नंतर. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही महामार्गांवरील दारू विक्रीसाठी सरकारनं पळवाट काढणं योग्य आहे का? 87% लोक म्हणतायत नाही. कोर्टाच्या आदेशानंतरही महामार्गांवरील दारू विक्रीसाठी अशा पद्धतीनं सरकारी पळवाट काढणं योग्य नाही. पुन्हा भेटूया ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आत्ताच मद्य विक्रेते LR चव्हाण यांनी त्यांची बाजू भक्कमपणे मांडलेली आहे आणि त्यांनी दारूचं भरपूर समर्थन केलेलं आहे. प्रश्न असा आहे की महाराष्ट्र हे प्रगत पुरोगामी राज्य म्हणतो आपण, पण आज आपण गुजरातच्या अनेक बाबतीत मागे आहोत. दारूबंदीत तर गुजरात पुढं आहे. काही असेल, दारूबंदी केल्यानंतर त्या ठिकाणी अवैध मार्गानं दारूचा महापूर का येत असेल चालेल, पण अधिकृतपणे तर बंदी घातलेली आहे ना. दारूबंदी गुजरातनं केलेली आहे, ती महाराष्ट्राला का शक्य नाही? तुमच्याही सरकारनं केली नाही कधी. एक लक्षात घ्या, म्हणूनच म्हणालो की या संदर्भामध्ये आताही जर ह्या दारूबंदीचा विषय असता तर त्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षानं भूमिका घेतली असती की या जर सरकार प्रस्ताव आणते. आम्ही विखे पाटलांनी स्वतः जाहीर केलं 1-1.5 वर्षापूर्वी की सरकार जर प्रस्ताव आणेल, ज्या वेळेला ते फार मोठा मॉरल ग्राउंड घेत होते चंद्रपूरच्या संदर्भामध्ये, तुम्ही दारूबंदीचा प्रस्ताव आणा, काँग्रेस पक्ष समर्थन करेल. विषय असा आहे की या संदर्भामध्ये जे काही हास्यास्पद अशा तऱ्हेचे तर्क दिले जात आहेत की ही करमणुकीचं साधन आहे किंवा त्या संदर्भामध्ये
अवैध दारूची भीती दाखवली होती. अवैध दारू जर मिळत असेल तर ते सरकारचं अपयश आहे, लक्षात घेतलं पाहिजे. हो, त्यावर अंकुश ठेवणं. त्याच्यावर अंकुश ठेवणं. त्या मालवणीमधल्या ज्या वेळेला त्या अधिकाऱ्यांना, पोलिसांना सगळं माहिती होतं तिकडे, एक्साईज डिपार्टमेंटच्या प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी माहीत असतं की कुठे त्या ठिकाणी मिळवली जाते. त्यामुळे जर भ्रष्टाचार वाढत असेल तर ह्या तथाकथित खाऊंगा न खाणे दूंगा या सरकारच्या नावावरती हा खऱ्या अर्थानं दब्बा त्या ठिकाणी किंवा चेहऱ्यावरती चपराक आहे की या संदर्भामध्ये 105 लोक अवैध दारूने मेली, जी तुमच्या नाकाखाली म्हणजे समोरच पोलीस स्टेशन त्या ठिकाणी होतं. त्यामुळे हे सगळे जे काही प्रकार चालतात त्याला तुम्ही नैतिकतेच्या परिबंधामध्ये बांधणं हे मला वाटतं पूर्णपणे दांभिकपणाचं आहे. ते म्हणतात त्यांचं काय म्हणणं नाही, त्यांचं एल आर चव्हाण, तुम्ही हा व्यवसाय धंदा खूप जवळून बघितलेला आहे. मला एक तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा. अनेक आपल्या नागरिकांनाही असं वाटतं की दारूचा व्यवसायामध्ये जास्त कोण असतील तर त्यामध्ये राजकारणी हितसंबंध असलेले व्यावसायिक आहेत, राजकारणात हितसंबंध असलेली लोक आहेत. तर आता हा निर्णय घेतल्यानंतर अनेक ठिकाणी जे ठराव झालेले आहेत ते राजकीय दबावातून झालेले आहेत. सरकारी हा निर्णय तुम्ही राजकीय दबाव आणला म्हणून झालेला आहे असं वाटत नाही? बिलकुल नाही. शासनाने 1973 साली ज्यावेळी ह्या अनुज्ञप्त्या दिल्या लायसन्स, त्यावेळी निर्वासित समाज, तेव्हाचं म्हणत नाही, नाहीये आपल्याला मी, तेव्हाचं सांगतोय. नाही, ऐका, ते ऐका. सोडा. लायसन कसे आले, मी- दारू, साहेब, देशी दारूचे लायसन कसे बंद झाले, तो भाग वेगळा. नाही, मी आपल्याला तुमच्या प्रश्नाचंच उत्तर देतोय की त्यावेळी जो निर्वासित समाज पाकिस्तानातून आला, सिंधी, त्यांना प्रामुख्याने लायसन्स दिली आणि कलाल समाज त्यांना प्रामुख्याने लायसन्स दिली की त्यांनी बेकायदेशीर धंदा हा सोडावा. कलाल लोकांना, ही मंडळी राजकारणाशी संबंधित नव्हेत, ज्यांचा पारंपरिक व्यवसाय दारूचा, अशी लोक आणि हौशे गौशे नवशे, अहो मोठे मोठे हॉटेल हो. जिथं दारू विकली जाते, हायवेच्या म्हणजे महामार्गांच्या आजूबाजूला जे मोठे मोठे रेस्टॉरंट्स आहेत त्यामध्ये राजकीय हितसंबंध गुंतलेले आहेत, अशी अनेक प्रकरणं पुढे अशी आलेली आहेत. सरसकट सगळ्यांना आपण म्हणू शकत नाही की सगळ्यांचे राजकीय हितसंबंध आहेत किंवा दारूवाला आहे त्याचा राजकीय हितसंबंधच असला पाहिजे असं काही नाही. ज्याच्याकडे पैसा आहे, उद्योग करायची ज्याला आवड आहे, तो त्याला आवडीचं क्षेत्र निवडतो. कुणी दारूचं करेल, कुणी ऑटोमोबाईलमध्ये जाईल किंवा कुणी आणखीन कुठेही जाईल. फक्त दारू आहे म्हणून तिची हेटाळणी होणं योग्य नाही. हा रीतसर व्यवसाय आहे. आणि मी एक वेळ सांगेन तुम्हाला, दूध भेसळीचं मिळेल, औषध एक वेळ नकली मिळेल, परंतु कायदेशीर दुकानामध्ये तुम्हाला नकली दारू कधीही मिळेल. हे काही वेगळंच लॉजिक आहे. खरंच सांगतो. बरं, नाही, तुमचं दारूचं तत्वज्ञान तुमच्याजवळ ठेवा. पुन्हा मी सोमरस तुम्हाला नाव एक दिलं शेवटचा तर प्रश्न एकदम विचारतो चव्हाण साहेब. आध्यात्मिक पण टचेल. राज्य सरकार काय करायचं ते करेल, पण सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाच्या विरोधात तुम्ही आता काही रिव्ह्यू पिटिशन वगैरे दाखल करून आव्हान देणार आहात का? तेही महत्वाचं आहे. तसं करत असाल तर पुन्हा तर नवीन प्रकरण नाही पुढे. साहेब, आम्ही पुढे काय करायचं ते आम्ही आमच्या कायदे पंडितांशी सल्लामसलत करून ठरवू. आणि हा प्रश्न फक्त आमच्या संघटनेचा किंवा राज्यापुरता सीमित नाही, हा संपूर्ण देशाचा प्रश्न आहे. आणि संपूर्ण देशाची इंडस्ट्री इथं पणाला लागलेली आहे. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री, लिकर इंडस्ट्री. आणि थोडंसं मी म्हणजे स्वातंत्र्य घेतो बोलायचं की दारूच्या दुर्घटना ह्या काय आताच या सरकारच्या काळात झाल्यात अशा नाही, या 1968 सालापासून आपल्या राज्यात होत आहे. बरं, ठीक आहे. दारूमुळं काय काय होतं आता हे आणखीन प्रबोधन नको आहे. मी आज इथंच थांबतोय. प्रश्न असा आहे की जेव्हा दारूशी संबंधित चर्चा होते तेव्हा त्यातनं कुठलाही निष्कर्ष काढणं खूप कठीण होतं. राज्य सरकार काय करतं आहे ना, तर राज्य सरकार पळवाट शोधतं आहे. केवळ पळवाट शोधत नाही आहे, तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अवमान करत आहे, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करत आहे. ते जरी सरकार त्याकडे लक्ष देत नसेल किंवा लक्षात घेत नसेल तरीसुद्धा आता उद्या सुप्रीम कोर्टानं यामध्ये सुमोटो घेतला तर मग काय, हाही प्रश्न आहे. त्यामुळं हे इथंच सगळं संपलं आणि सगळी आशा आजच आपण सोडायची असं होणार नाही आहे. सुप्रीम कोर्टानं यामध्ये पुन्हा जर का अनेक राज्य सरकार अशा पद्धतीची पळवाट काढताना दिसत असेल तर सुमोटो घ्यायला पाहिजे, निर्बंध आणखी कडक केले पाहिजे. आणि त्यासाठी सुप्रीम कोर्ट सुमोटो घेईल का याचीही आपल्याला वाट बघावी लागणार आहे. आज आपण इथंच थांबतो आहोत, पण जाता जाता आपला प्रश्न बघा. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही महामार्गांवरील दारू विक्रीसाठी जी सरकारी पळवाट काढली गेली आहे ती काढणं योग्य आहे का? 86% लोक म्हणतायत नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही महामार्गांवरील दारू विक्रीसाठी सरकारनं जी पळवाट काढली आहे ती योग्य नाही. आज इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्र वन.